या ठिकाणी सर्वांना नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात काही सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। हा 6 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय आहे। यानुसार महिला आणि बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा संबंधीचा। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये बहिणीला प्रत्येक बहिणीला या ठिकाणी 3-3 हजार रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत, परंतु काही बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत। त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण जी.आर या ठिकाणी आपण पाहत आहोत की आता या सप्टेंबर महिन्यामध्ये आता ज्या महिलांची या ठिकाणी नोंदणी होणार आहे आणि ज्या पात्र होणार आहेत अशा महिलांना या ठिकाणी 4,500 रुपये एक वेळेस या ठिकाणी मिळणार आहेत। कारण की दीड आणि जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 आणि सप्टेंबरचे 1,500 असे एकूण 4,500 या महिलांना मिळणार आहेत। परंतु या महिलांना 4,500 मिळण्यासाठी एक महत्त्वाची जी अट आहे ती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। या जी.आर मध्ये आपण या ठिकाणी हा 6 सप्टेंबर 2024चा जी.आर पाहणार आहोत। प्रस्तावना आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्यानुसार शासन निर्णय 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे ज्या महिला वंचित राहिलेल्या आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये देखील नोंदणी करता येणार आहे आणि या नोंदणीची काय प्रक्रिया आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12 जुलै 2024 व 25 जुलै 2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक CRP, त्यानंतर NULM, MSRLM व MAVIM, त्याचबरोबर मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवीक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। पूर्वी या 11 प्राधिकृत केंद्रामार्फत या ठिकाणी अर्ज स्वीकारले जात होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। म्हणजेच या ठिकाणी आता इतर सर्व जे इतर 10 प्राधिकृत व्यक्ती होत्या ज्या अर्ज स्वीकारत होत्या त्या सर्व या ठिकाणी आता रद्द झालेल्या आहेत। फक्त अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच आता सप्टेंबरमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी माझी लाडकी बहिणीचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज भरावा लागणार आहे। अशा पद्धतीचा हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संबंधीचा आहे। आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला अर्ज भरणार आहेत त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आपला अर्ज त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। ऑफलाईन अर्ज तुम्ही त्या ठिकाणी द्या, त्या काय करतील त्यांच्या युजरवरून किंवा त्यांच्या लॉगिंगवरून त्या ठिकाणी अर्ज भरले जाणार आहेत। त्याच्यामुळं आता तुम्ही प्रत्येकाने काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकेमध्येच आपला अर्ज त्या ठिकाणी दाखल करायचा आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज दाखल झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 4,500 रुपये मिळणार आहेत। आत्ता आपण पाहिलेलं आहे बऱ्याचशा महिलांना जवळजवळ 60 ते 70% महिलांना या ठिकाणी 3-3 हजाराचे हप्ते मिळालेले आहेत।
आता या ठिकाणी सप्टेंबरमध्ये ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांच्या अकाउंटला DBT लिंक असणाऱ्या अकाउंट खात्याशी त्या ठिकाणी त्यांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत. अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही योजना महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी सुरू केलेली आहे. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यातून महिला सक्षमीकरण तर साधणारच आहे, त्याचबरोबर महिलेला इतर कोणाकडे पैसे मागायची देखील आवश्यकता भासणार नाही. तिचा जो घरसंसार आहे तो घरसंसार या ठिकाणी 1,500 मध्ये ती चालवणार आहे. अशा पद्धतीनं महिलांना सक्षम करण्यासंबंधीचा अत्यंत चांगली ही योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तयार केलेली आहे. अशाच या महिलांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील त्यांना अर्ज भरण्याची मुदतवाढ शासनाने दिलेली आहे. म्हणजे ज्या काही वंचित महिला असतील त्या वंचित महिलांना या ठिकाणी या ज्या योजनेचा आहे त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच ज्या बऱ्याचशा खेडेगावामध्ये काहींचा आधार म्हणजे आधारातून नाव चुकलेलं होतं, काहींच्या जन्मतारखे चेंज होत्या, बदल होतं, अशा बरेचसे प्रॉब्लेम होते. आता हे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी महिलांना दुरुस्त करण्याची संधी या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील आहे. आणि त्या ज्या पात्र महिलांना आहेत त्या पात्र महिलांना या ठिकाणी एक रकमी या ठिकाणी 4,500 म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे 4,500 त्यांच्या बँक अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहेत. म्हणजेच राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्या संदर्भाचा हा 6 सप्टेंबर 2024चा GR देखील आपण व्यवस्थित त्याचं अवलोकन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आपण आभार मानूया. आणि ही जी योजना आहे महाराष्ट्र सरकारची किंवा महाराष्ट्र शासनाची ही जी योजना आहे ती योजना यापुढेही सुरू राहील. याच्यासाठी आपण या ठिकाणी सरकारला शुभेच्छा देऊया. अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिलांना खरोखरच गरज होती. कारण की महिला ही जर सक्षम झाली, एक महिला सक्षम झाली तर ती पूर्ण आपल्या कुटुंबाला या ठिकाणी सक्षम आणि परिपूर्ण करत असते. त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या ज्या महिलांसाठी तयार केलेली आहे ती अत्यंत दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी शासनाने तयार केलेली आहे. त्याबद्दल आपण शासनाचा या ठिकाणी धन्यवाद देऊया. शासनाचा या ठिकाणी या योजनेच्या संदर्भात या ठिकाणी स्वागत करूया. शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण ही योजना आज आपल्या माता भगिनींसाठी या ठिकाणी सुरू केलेली आहे. याच्यातून सर्वच जवळजवळ महाराष्ट्रातील 50% महिलांना याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला या 1,500 रुपयाचा मासिक फायदा या ठिकाणी होणार आहे. अशी ही योजना शासनाने सुरू केली. त्याबद्दल शासनाचं पुनश्च एकदा आभार. आणि सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा देखील आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.